सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील अशी चर्चा आहे। महापालिका निवडणुकीचा विचार करता शहरात भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशीच लढत होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या तयारीत भाजप नेते सर्वात पुढे आहेत। महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 1969 मध्ये झाली। 1969 ते 1985 दरम्यान पालिकेत काँग्रेस विचारधारेच्या मंडळींची सत्ता होती। या काळात जनसंघाचे नेते वेगवेगळ्या मार्गाने पालिकेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होते। शरद पवारांनी 1985 साली सोलापुरात काँग्रेस, जनता दल आणि भाजपच्या नगरसेवकांना एकत्र करून पुलोतचा प्रयोग केला। या प्रयोगामधून भाजपला महापौर पद मिळालं। त्यामुळे भाजपचं सायकल चिन्हावरती 11 नगरसेवक हे निवडून आलेत। किशोर देशपांडे यांच्या रूपाने भाजपला पहिला महापौर मिळाला। त्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं। त्यानंतर भाजपचे नेते सतत सत्तेसाठी प्रयत्न करत होते। राज्यात 2014 साली भाजपची सत्ता आली आणि शहरातील राजकीय वातावरण बदललं। महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचं मंत्रिपद आणि भाजपच्या संघटन शक्तीमुळे 102 पैकी सर्वाधिक 49 नगरसेवक निवडून आले। 2017 ते 2022 अशी सलग 5 वर्ष भाजपची सत्ता होती। मात्र ही सत्ता देशमुख गटातील वादामुळे चर्चेत राहिली। शहरात 2017 साली भाजपचे 2 आमदार होते। आता देवेंद्र कोटे यांच्या माध्यमामधून तिसरा आमदार मिळालाय। कोटे गटाला महापालिकेच्या निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे। 2 देशमुख आणि कोठे गटाची ताकद पाहता आजच्या घडीला शहरात भाजपची कागदावरची ताकद मोठी आहे। त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते इतर पक्षांना सन्मानाची वागणूक देणार नाहीत अशी चर्चा आहे। परंतु भाजपमध्ये सध्या 2 देशमुख विरुद्ध आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे असा संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष तिकीट वाटपावेळी वाढू शकतो। निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढाई पाहायला मिळाली। भाजपमधील नाराज लोकांना सोबत घेण्याची संधी काँग्रेस आणि शिंदे सेनेचे नेते हे साधू शकतात।